नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे अजितदादांच्या जनसन्मान यात्रेची. नारायणगावमध्ये अजितदादांची ही जनसन्मान यात्रा पोहोचली. मात्र जनसन्मान यात्रेला काळे झेंडे नारायणगावमध्ये दाखवण्यात आले. भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी काळे झेंडे या ठिकाणी दाखवले. आशा बुचकेंसह इतर कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना वगळलं जात असल्याचा भाजपचा आरोप आहे. दादांच्या जनसन्मान यात्रेला भाजपकडून काळे झेंडे. नारायणगावात अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये भाजपनं काळे झेंडे दाखवले. भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचकेंसह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप करत घोषणाबाजी करण्यात आली. अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही असा भाजपचा आरोप आहे. परिणिती दुसऱ्याला शिकवतात हे न्याय व्यवस्था, पण या हे स्वतः का पाळत नाही म्हणून या पालकमंत्र्याचा अधिकार. याचा पाल्य एकच आहे, तो म्हणजे अतुल अतुल अतुल. बाकी सगळे कोण आहेत? अजित पवार गटाकडून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा अवमान झाल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. वेळोवेळी आमचा अपमान आम्ही सहन करतो विकासासाठी, पण या राज्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांचा अपमान सहन करणार नाही, कदापि सहन करणार नाही. महायुती मान्य नाही असं अजित पवारांनी जाहीर करावं असं आशा बुचकेंचं आव्हान आहे. परळच्या तालुक्यामध्ये सगळ्यांना विश्वासात घेऊन काम झालं पाहिजे. या ठिकाणी यांना महायुती मान्य नाही, त्या अजित पवारांनी या ठिकाणी डिक्लेअर करावा की माझा काही संबंध नाही. अजितदादांच्या कार्यक्रम स्थळाबाहेर भाजप पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडला. अजितदादांविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. असं आहे की काही काही ठिकाणी जे आहे काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करण्यात येतील. अनेक वेळा जे कार्यक्रम जे आहेत हे स्थानिक आपल्या पक्षाचे लोक जे आहेत हे आखत असतात आणि त्याच्यामुळे नेमक्या या काही गोष्टी ज्या त्रुटी राहून जातात. स्थानिक तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण बोलवावं, त्यांना कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्यावं असंच मी सगळ्यांना सांगेन. यात्रा जुन्नरला आहे. जुन्नरचे आमदार हे अजित पवारांबरोबर आहेत माझ्या माहितीप्रमाणे. बेनके काळे झेंडे भाजपने दाखवले. त्याच्यात नागपुरात कशा करता बोलू? त्यांचे प्रवक्ते आहेत ना बोलायला. आता हे काळे झेंडे का दाखवले हे आधी सांगा. काही कारण असेल ना. स्थानिक लोकांना विश्वासात घेतलं जात नाही म्हणून. ठीक आहे, हा स्थानिक विषय आहे, स्थानिक लोकांना बोलू द्या. नारायणगाव येथे अजित पवारांना काळे झेंडे भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षांनी दाखवले आहेत आणि अजित पवारांना महायुतीत घेऊन अशी देखील मागणी केली. काय सांगा? तो महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे.